चला तर भावांनो, आज आपण बघणार आहोत ई ट्रॅक लाईट ॲप्लिकेशनमधून अटेंडन्स डाटा कसा काढला जातो. तर सर्वात पहिले आपण आपल्या पी सीवर ई ट्रॅक लाईट ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेणार आहे. त्यानंतर तिला ओपन करून त्यामध्ये लॉग इन नेम आणि पासवर्ड फिल करून लॉग इन करणार आहोत. त्यानंतर अशा प्रकारे डेस्कटॉपचं पेज ओपन होतं. डेस्कटॉपवरचा स्टेटस बार जो आहे कॉर्नरला लेफ्ट साईडला, त्यामध्ये काही आयकॉन्स आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये आपण युटिलिटीजवर जाणार आहोत. युटिलिटीजवर जाऊन त्याच्यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन डिव्हाइस मॅनेजमेंट आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर जो आपला डिव्हाइस लावलेला आहे त्याचा IP ॲड्रेस वगैरे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर लेफ्ट साईडला आपण TDवर क्लिक करून त्याचा डाटा आपण सर्वात पहिले सर्च करून डाउनलोड करणार आहोत. तर त्याच्यावर आपण स्टार्ट डाउनलोडवर केल्यानंतर स्टेटसमध्ये त्याचा डाटा हे बघा शो व्हायला सुरुवात होती. त्याच्यामध्ये 323 वेळा लॉग इन्स केलेलं आहे. ते टोटल लॉग्स आपल्याला असे दिसून येतात. ते झाल्यानंतर आपण अटेंडन्स रिपोर्टमध्ये येऊन मंथली रिपोर्ट्स हे ओपन केल्यानंतर मंथली बेसिक वर्क रिपोर्टमध्ये जाऊन इथं डेट आणि टाईम सिलेक्ट करणार आहोत. डेट जी आहे ती फ्रॉम डेटमध्ये आपल्याला जिथून पाहिजे आहे ती डेट टाकायची आणि टू डेटमध्ये जिथपर्यंत पाहिजे आहे ती डेट टाकायची, म्हणजे फर्स्ट अँड लास्ट डेट या ठिकाणी फिल करायची आहे. त्यानंतर ते फिल केल्यानंतर आपण दुसऱ्यानंतर फिल्टर कंपनी, इथं आपली एक कंपनी आहे जे आपण त्याचं नाव दिलेलं आहे ते सिलेक्ट करणार आहोत, जसं की आम्ही इथं अथर्व केलेलं आहे. त्यानंतर खाली रिकॅल्क्युलेट अटेंडन्स म्हणून त्याच्यावर टिक करून जनरेट असं क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर थोड्याच वेळात आपल्यासमोर हे अशी अटेंडन्सची डाटा शीट अशी ओपन होऊन जाते. अशा प्रकारे आपण कोणत्याही एम्प्लॉईचा डाटा आपण काढू शकतो.